गजानन महाराज मंदिर प्रांगण येथे भव्य कीर्तन महोत्सव लक्ष्मीनगर पुणे 9. सूत्रसंचलन व नियोजन हभप गणेश महाराज भेगर. 14 तारखेला देहूला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते. आपण सगळ्यांनी ते लाईव्ह पाहिलेलं आहे. जेव्हा ते बोलायला उभे राहिले तेव्हा कशी सुरुवात केली? नमो श्री विठ्ठलाय नमो. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. ज्ञान नाही, ज्ञान उत्तर हिंदुस्थान. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य काय? मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांची. अजून महाराष्ट्रातल्या एकाही पुढाऱ्याला असं म्हणण्याची दुर्बुद्धी झालेली नाही. चला विठाला 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 विठाला. मी म्हणतो पाठीमागचं सोडून द्या, पण ह्याच्यानंतर देहूमध्ये एखादा पुढारी आला तर त्यांना अशी सुरुवात करावी का नाही? वा. संबंधच नाही. कारण का कधी बघितलंच नाही सर. कोण पाहायचं याकडे? काय नडले का लक्षात ठेवायचं? मला मी फाजीलसुची करण्यासाठी आलेलो नाही, पण जेव्हा राजाला धर्माचं अधिष्ठान असतं तेव्हा हे घडतं. लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदी 2014 साली जेव्हा लोकसभेच्या भवनामध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांनी पायातल्या चपल्या काढून लोकसभेच्या भवनाच्या उंबरठ्यावर मस्तक ठेवलं होतं. त्याच्या अगोदरच्या पंतप्रधानांना ते माहीतच नव्हतं की इथं जाताना पाया पाडायचं असतं. आपण हे लक्षात ठेवा. मला ठीक आहे, निधर्मी शब्दाचा अर्थ अधर्मी नव्हे. आपण निधर्मी शब्दाचा अर्थ अधर्मी करून ठेवला बात प्रश्नच नाही. विषय हा आहे की जेव्हा राजा पाळी वेदाज्ञा ब्राह्मणांचा मान, आणि तो काय करतो? अतीत पूजन वैष्णवांचे. सगळ्या वैष्णवांचं पूजन, अतीत पूजन हा राजाचा धर्म आहे. पण राजा कसा पाहिजे आहे? राजा पाहिजे कसा? अतीत अलिप्त अवघिया वेगळा तितालिप तितालिप अवघिया वेगळा अवघिया वेगळा नाही हा गोपाळा अभिमान नाही या गोपाळा भगवान आहे कसा? लक्षात ठेवा. अतीत अलिप्त अवघिया वेगळा. राजा अतीत असावा लागतो आणि अलिप्त असावा लागतो. राजाला परत लक्षात ठेवा, राजाला वैयक्तिक जीवन नसतं केव्हाच नाही. का राजा प्रजेसाठीच असतो. अनेक प्रसंग आहे का? सीतेच्या अंगामध्ये कोणताही दोष नाही हे भगवंताला माहीत आहे. तरी लोकापवादासाठी भगवंतांना सीतेचा त्याग करणं भाग पडलं. लक्ष्मणाने सीतेला नेऊन सोडलं आणि जेव्हा लक्ष्मणी रडत होता, आईसाहेब काय सांगायचं दादांना असा प्रश्न विचारला. सीता काय म्हणते आहे का? सीता म्हणते, लक्ष्मणा काय रे सांगायचं? तू रामाना गेल्यावर एवढं सांग, पत्नी म्हणून तुम्ही माझा त्याग केला असला तरीसुद्धा तुमची प्रजा म्हणून माझ्यावर कृपा ठेवा, बाकी काय नको. काय वाक्य आहे होय? तुम्ही पत्नी म्हणून माझा त्याग करा,
पण तुमची प्रजा म्हणून माझ्या लक्ष्मणाने हे सांगितलं रामानं. राम काय म्हणतात ऐका. राम म्हणतात लक्ष्मणा एक गवताची चटई घेऊन ये रे. म्हणले का? आण तर खरं. आणली आणि लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा आजपासून मी या गवताच्या चटईवर झोपणार आहे. म्हणले का? भगवान म्हणले अरे वेड्या सीतेनं माझ्याशी प्रजेचं नातं जोडलंय. ज्या राजाची प्रजा वनामध्ये गवतावर झोपते त्या राजाला राजमहालामध्ये गादीवर झोपण्याचा हक्क नाही. मी आजपासून गवतावर झोपणार. हे रामांचं जीवन आहे लक्षात ठेवा. म्हणून महिला मंडळ तुमच्यासाठी वनात रडणारी सीता सगळ्यांना माहीत आहे. महालात रडणारा राम कोणी बघितलेला नाही. राजाचं दुःख महालात असतं लक्षात ठेवा. कारण का? सीता परित्यक्त आहे. सीता वनामध्ये रडू शकते. राम रडू शकत नाही. लग्नाच्या मंडपात मुलीच्या गळ्यात पडून रडणारी आई सगळ्या वराडानं पाहिलेले आहे. पण ज्या दिवशी मुलीचं लग्न ठरलं त्या दिवशी खोलीत बसून रडणारा बाप कोणी बघितलेला नाही. आपण हे लक्षात ठेवा. मुलीसाठी रुखवत केलेली आई सगळ्यांनी बघितल्या. पण मुलीचं लग्न ठरवावं म्हणून आपल्या चपल्या गजानन महाराज मंदिर प्रांगण येथे भव्य कीर्तन महोत्सव लक्ष्मीनगर पुणे 9. सूत्रसंचलन व नियोजन हभप गणेश महाराज भेगर.